मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, उन्हाळी सुट्टीसाठी मी माहेरी गेले होते मुलांना घेऊन आणि एक 8-10 दिवस राहून आले, कंटाळा काढून. आणि आल्या पहा, इथे आमचं हॉलचं काम सुरू झालेलं आहे. हॉलचं काम काही बंद नव्हतं. मी जेव्हा गावी गेले होते तेव्हा रोज सुरूच होतं, पण इकडे मी सुद्धा आता आल्या त्याच कामाला लागले. नमस्कार मंडळी, आम्ही हॉल धुवायला आलो होतो पहा. हॉल धुवून सगळा झाला आहे. तर हा आमचा हॉल धुवून झाला आहे सगळा स्वच्छ करून. आता आंबे काढायचे आहेत. आंब्याची झाडं पण आमची इथंच आहेत, ते आंबं काढायचं आहेत म्हणून आम्ही आंबं काढायला चाललो आहे आता. तर चला जाऊया, आपण आंबं काढून घेऊया आता आणि मग घरी जाणार आहोत. तर मंडळी, तिकडं आहे पहा आंब्याचं झाड आमचं. ते आंब्याचं झाड, त्या आंब्याच्या 2 झाडांच्या अजून आंबे काढायचे राहिलेत. आणि इकडे आहे आमचा हॉल. तर तो पहा, असा आमचा हॉलचा परिसर आहे. खूप सुंदर आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथलं. तर आता आम्ही आंबं काढून घेतो. चला जाऊया आंबं काढायला. तर ही आमची दोघं भाऊ आंबं काढायला लागल्यात. आणि मागच्या वेळी ह्या 2 झाडांचं आंबं काढले होते पहा. इथे आहेत 2 ह्या बांधाला. तर तिकडे आणि तिकडे पण आहेत पहा. ते त्या 2 झाडांचे अजून काढायचे आहेत. थोडे काढले होते मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलं असेल. मी त्यावेळी गावाला गेले होते, इथे नव्हते मी त्यावेळी. पाणी पाहिजे? आणले. तर चला आता पुढे जाऊया. तर इथे आहेत आमचे आंबे काढाय चालू. शिक्काळ घालशील वर्षाच्या डोक्यात. अरे पाण्यात आंबे पडल्यात. गावला काय पिकलेला, झाडाला पिकलेला आंबा पहा, मस्तच एकदम गोड लागणार आहे तो. काप आपण 2 जणी खाऊया. झाडावर चढून ताण लागली होय. ताण लागली. प्या पाणी प्या. आंबा का पाडा लागलायस तुम्ही? असं पाडतायस आणि मग कुसत्यात बघा ते. शिक्काळ हे नवीन आणलं होय? मी गावाला गेल्यावर काय नवीन आणतायस हो? तर एवढा आंबा काढून झाल्यात. 2 ट्रे भरल्यात. एका ट्रे मध्ये तरी 100 मावत असेल ना. आणि त्यातला निम्मा कुसत्यात बरं काय पिकत घातल्यावर. हे काय सगळं खायला मिळत नाहीत. आणि तिकडं पण 2 झाड आहेत. त्या 2 झाडाचे थोडे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असतील. ते काढले होते त्यात आंब्याचे थोडे आणि आता राहिलेत अजून, ते आता काढाले. आता हे शेवटच आहेत. आता आम्ही सगळे आंबे काढून घेणार आहे. आणि ह्यांचे मित्र पण येणार आहेत ते आंबे काढायला. ते आता आम्ही काढून झाल्यानंतर राहिलेले त्यांना काढायला लावणार आहे. पाणी पाय खाली आलं तसं आहे तुम्ही. मग आता प्या आणि जावावर. आणि अजून आहेत की आत आंब काढायचं, ते आता बाहेर काढायचं. चायचं आंब हे लय आंब. हे पिकलेला आंबा कुठे ठेवलास? दे की चिरून. खुरपा आणली सकाळी. त्या इकडं मला अर्धा, तुला अर्धा. आंब्याची साईज बघा केवढी आहे. मातीत खड्डा पाडणार आहे आणि तिथं घालणार आहे आणि माती बंद करणार. आणि ताईला वय हा चिवताई आहे का कुठली काय आहे पक्षी? बाळ थांब जरा. चिमणे. चिमणी आहे, वेगळाच पक्षी वाटतोय र. चिमणी आहे. थांब सरळ दाखव जरा खाली. चिमणीच आहे वाटतं. शिफ्टीला धरले. चिमणी थांब. कुठं गावली तुम्हाला? बाहेर होय? तिथं गेट आहे का हा हॉलचं? हा, तिथं गेट जवळ. अगोदरच मरून पडली ती. मग आता काय पुरणार आहे सवय तिला? मग पुरा जावा. ती काय जिवंत होत नाही बा. नाही जिवंत होत. मेल्यारी पक्षी कधी जिवंत होते? नाही. आपण कोणच जिवंत होत नाही मेल्याला पुरल्यावर.
जा मग पुरा जाऊ खड्डा काढून तुम्ही. आता ना कुठे इथं पुरा झाडाखाली आमच्या तिथं नको. ह्या नारळीच्या झाडाखाली पुरा इथं पुरा नारळीच्या झाडाखाली या पुरा. नाही बाई अरे बा तिथं चालतंय या नाही पुरा हो तिथं. नको. काय हा, तिथं खड्डा बारकासा छोटासा खड्डा काढायचा आणि त्यात एवढीशी चिमणी बाळ एवढीशी आहे त्याला छोटासा खड्डा काढायचा आणि पुरायचं. बस जावा पुरा होय तिथं. हे नको. मग कुठं पुरणार? घरात पुरत्यात होय? बाहेर बाहेर घरात नसते तिकडे न्यायचं नाही. शेतात पुरली तर चालती बाळ. जाऊ पुरा जा. का शौर्य काढ बाळ तू तिथं काढ. कसं काढू? होय तसं मारायचं नाही हळू. चांगला बसबशीत जा. काय माझा फोन आला. चिमणीला स्वयं या. डोळे किरवून बघितलं डोळे माझ्याकडे ती चिमणी. बघायची. पुढे खड्डा पाडायचा. चपाती खाल्ली. झालं चिमणीचं नमस्कार ताई. अंत्यसंस्कार करून झालेले आहेत. पाया पडा. पाया पडा चिमणीच्या. झालं आंबट पण काढून झालेत आमचं. आंबा पिकलेला खाणार आहे आम्ही आता. कापा आंबा झाडाला पिकलेला आंबा. बघूया आंबा कसा दिसतोय. कसला भारी दिसते ना मस्त. आंबा खाणारा माणूस आमचं हे एक नंबर. अरे आंबा पडला आपोआप झाडावरनं. पडल 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 पडल. मस्त लागते. तर मंडळी या आंबा खायला. मंडळी झालं बरं का या आंब्याचे आंबं काढून. आणि खाली कचरा जो होता ते सगळं घाण गोळा करून आम्ही पेटवून पण दिले. आणि आता दुसरं पण इकडच्या झाडाचं आंबं काढायचं होतं पण काय आलं आता वेळ झालाय आणि आम्हाला आता घरी पण जायचं आहे त्यामुळे आम्ही थांबवतोय. आणि मंडळी ह्या आंबं बघा असं ह्या आंब्याचं अजून आंबं काढायचं आहे. त्या आंब्याचे असं आंबं खाली गळून पडायला लागलेत. केवढा मोठा आंबा झालाय तर असा पाडाला आलेला आंबा असा पडतोय पहा गळून. तिकडे त्या आंब्याचे सुद्धा पडल्यात. या आंब्याचं काढायचं राहिलेत आंबे. खालचे काढलेत थोडे थोडेसे आणि जे वरती आहेत ते राहिलेत काढायचे. आता हा आंबा उद्या उतरवायचा असं म्हणतायत. आता वेळ झालाय आम्ही आता घरी चाललोय. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच काहीतरी आंबे काढण्याचा वगैरे असेल किंवा रेसिपीचा सुद्धा असू शकतो. ते आमच्या कामावरती डिपेंड राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.